मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ. 7 धरणांचा पाणीसाठा 77.62%वर. गेल्या 24 तासात धरणांच्या साठ्यात 7.88% वाढ. छत्रपती संभाजीनगर जालन्यातल्या 300 खेड्यांसाठी आनंदाची बातमी. जायकवाडी धरणात 51,000 क्युसेकनं पाण्याची आवक. पाणी पातळी 33%वर, तर आणखी पाण्याची आवक वाढण्याची शक्यता. कर्नाटकातल्या आलमट्टी धरण 89% भरले. धरणातून 67,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, तर धरणामध्ये 73,162 क्युसेकनं पाण्याची आवक. अलमट्टीवर पाण्याचे नियोजन. सांगली आणि कोल्हापुरातील पुरासाठी महत्त्वाचं. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाचं लक्ष. रायगडच्या पेण तालुक्याला पाणीपुरवठा करणारं हेटवणे धरण 90% भरलंय. सांडव्यावरून 26.59 घनमीटरनं पाण्याचा विसर्ग. धरणाचे 6 दरवाजे उघडले. पुण्याजवळच्या घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट. जिल्ह्यात रात्रभर पावसाची संततधार आणि त्यामुळे खडकवासला धरणातून 4,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. परिसरातील नदीच्या पाणी पातळीतही वाढ. भिडे पुलाचा काठोकाठ भरलं पाणी. पुणे जिल्ह्यातला पवना धरण 95% भरलंय. धरणातून पवना नदीत 800 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. 20 दिवसात धरण 95% भरल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा. अहिल्यानगरमधल्या भंडारदरा धरणातून 15,000 क्युसेकनं विसर्ग सुरू. धरणाचा साठा 95%वर. पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 82,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. धरणाखालील पूल पाण्याखाली. निफाड सिन्नर महामार्ग वाहतुकीसाठी बंद. अनेक गावांचा संपर्क तुटला. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ. धरणात 60.97% पाणीसाठा. खान्देशवासियांना पाणी टंचाईवर दिलासा. कळवण, सुरगाणा व सटाणा भागात बरसत असलेल्या पावसामुळे गिरणा आणि मोसम नदीला पूर. सिंधुदुर्गात दोडामार्ग तालुक्यातल्या तिलारी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्यानं विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धरणाची पाणी पातळी 77.50%वर. नाशिकमधील गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे रामसेतू पूल पाण्याखाली, तर दुतोंड्या मारुतीच्या माथ्यापर्यंत पाणी. गोदावरी नदी किनाऱ्यावरील मंदिरही पाण्याखाली. घाटावर असणाऱ्या भांडी बाजारात शिरलं गोदावरीच्या पुराचं पाणी. दुकानात पाणी शिरल्यानं व्यावसायिकांकडून गाळ काढण्याचं काम सुरू. पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याचं मोठं नुकसान. नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासात 132 मिलीमीटर पावसाची नोंद. गोदावरी नदीनं प्रथमच ओलांडली धोक्याची पातळी. गोदावरीत नदी परिसरातली दुकानंही पाण्याखाली. नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे यांच्याकडून पूरस्थितीची पाहणी दोन्ही नेत्यांकडून घेतला गेलाय पुराचा आढावा. तर 100 ते 200 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. हिमगौरी आडके यांची माहिती. नाशिकच्या निफाड भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे सायखेडा पूल पाण्याखाली आणि त्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद. चांदोरी गावातही पुराचं पाणी शिरलं. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातही पाणी शिरल्यामुळे प्रशासन सतर्क. नाशिकच्या निफाडमध्ये पावसाचं पाणी शेतात घुसल्यामुळे द्राक्ष बागांचं नुकसान. निफाडच्या कारसूळ येथील शेतकरी अडचणीत. प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा शेतकऱ्यांना फटका. रस्त्यावरील अनधिकृत पाईप काढून टाकण्याची मागणी. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पावसाचं थैमान. नदी नाले ओसंडून वाहू लागलेत. पुराच्या पाण्यात 1 जण वाहून गेलाय, तर शेतीचंही मोठं नुकसान. पालघर आणि गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम पश्चिम रेल्वेवर. गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या अजूनही बंदच. गुजरातमधील बिल्ली मोरा जवळच्या पारडी आणि अतुल दरम्यान पुराचं पाणी ट्रॅकवर. रुळाच्या दुरुस्तीचं काम सुरू. पालघर जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी वस्तूंचं नुकसान. शहरातील साय कॉलनीपाड्यातील अनेक घरांचं नुकसान. पालघर जिल्ह्यातील पावसाचा फटका शेतीलाही.
भात उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, भाताची रोपं पावसाच्या पाण्यात गेली वाहून, आढावा घेऊन सरकारनं नुकसान भरपाई देण्याची मागणी. पावसामुळे रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातल्या वरवणे गावात भूस्खलन, डोंगरातील मातीचा भाग गावाच्या मागच्या बाजूला घसरला आणि त्यामुळे वरवणे गावांमध्ये भीतीचं वातावरण. गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातील तुमरकोठीतील नाल्यात एक जण गेला वाहून. काही तासांनंतर वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडलाय. कोमटी वड्डे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव. जिल्ह्यात पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर. भंडाऱ्यात गेल्या 6 दिवसांपासून पावसाची संततधार आणि त्यामुळे साकोली सराटी नाल्यावरून पाणी वाहू लागलंय. वाहतुकीसाठी मार्ग बंद. पुलावरून कुणीही धोकादायक प्रवास न करण्याचं आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.